शनी महाराज वक्री झालेले आहेत, तर तूळ राशीच्या व्यक्तींवर त्याचा काय परिणाम होते पाहूया. तूळ राशीच्या व्यक्तींची ऊर्जा, एनर्जी, कोणत्या गोष्टी घडणार आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहिलं पाहिजे, अशी एनर्जी घेऊया. वक्री झालेले शनी महाराजांचा तूळ राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होताना दिसते. तूळ राशीसाठी ही एनर्जी घेणार आहोत आपण. शनी महाराज वक्री झाले, तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कशी परिस्थिती असेल. तूळ राशीच्या व्यक्तींची एनर्जी. शनी महाराज वक्री झालेले आहेत, तर तूळ राशीच्या व्यक्तींची एनर्जी घेणार आहोत. ज्यांना पर्सनल रीडिंग हवं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत, त्याविषयी माहिती हवी आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मला मेसेज करा. ज्यांना खरंच पेड कन्सल्टंट हवं आहे, काउन्सिलिंग हवं आहे किंवा खरंच क्लासेस करायचे आहेत, अशांनीच मेसेज करा. बऱ्याच व्यक्ती अशा आहेत की फक्त मेसेज करतात, त्याच्यानंतर पुन्हा मेसेज केल्यावर किंवा फोन कॉल्स केल्यानंतर समोरून काहीच उत्तर येत नाही. तर प्लीज असं टाईमपास म्हणून कोणी मेसेज करायचा नाही. तुम्हाला खरंचच काही करायचं असेल किंवा शिकायचं असेल, काउन्सिलिंग हवं असेल, पेड काउन्सिलिंग, तरच मेसेज करायचं आहे. तूळ राशीच्या व्यक्तींची एनर्जी. खूप सारी एनर्जी तूळ राशीच्या व्यक्तींची. हे आहे लास्ट शफल. तूळ राशीच्या व्यक्तींची एनर्जी. शनी महाराज आता वक्री होत आहेत, तर तूळ राशीची एनर्जी काय असेल, परिस्थिती काय असेल. ठीक आहे, नाही. 5 ऑफ पेंटॅकल्स. नाईट ऑफ पेंटॅकल. एखादं काम थांबलंय, स्तब्ध झालंय, ते अशी एनर्जी आहे. काम म्हणण्यापेक्षा म्हणजे व्यवसाय काम काही असू दे, थोडक्यात आर्थिक स्थिती थांबलेली आहे ती कुठेतरी, म्हणजे त्याच्यामध्ये काही वाढ होत नाहीये, ती सुधारत नाहीये आर्थिक परिस्थिती. ते कार्ड असं बाउन्स होऊन आलेलं आहे ते कार्ड. टावर मुवमेंट. कोणत्या एनर्जीमध्ये आहात. पेज ऑफ सोर्ड्स, 10 ऑफ सोर्ड्स. या एनर्जीमध्ये नाही राहायचंय. का जायचं अशा एनर्जीमध्ये? अजिबात नाही जायचं. 4 ऑफ वॉन्ड्स, द एम्परर. अतिशय सुंदर एनर्जी. गुरु आहेत सोबत. शनीच्या प्रत्येक शनी आता वक्री होत आहे. शनी महाराज जिथे जिथे शनी महाराजांची मी एनर्जी घेतलेली आहे, तिथे तिथे सद्गुरूंची एनर्जी आलेली आहे. दी हँगमॅन, दी हेरोफेंट, 9 ऑफ सोर्ड्स. या एनर्जीमध्ये पण नाही राहायचंय. द फूल, जस्टिस, 3 ऑफ पेंटॅकल्स, 3 ऑफ कप्स, स्ट्रेंथ, एस ऑफ कप्स, 10 ऑफ वॉन्ड्स, क्वीन ऑफ कप्स, द स्टार, नाइट ऑफ सोर्ड्स, द हाय प्रिस्टेस. एनर्जी चालू करावी. एक छान एनर्जी सांगून घेते की लग्नासाठी बघत असतील, तूळ राशीच्या काही व्यक्ती आहेत की जे विवाहासाठी जोडीदार बघतायत, विवाहासाठी काही प्रयत्न चालू आहे,
तर गुरूंची साथ आहे, गुरुग्रहाची साथ आहे, गुरूंची साथ आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुमचा विवाह जमेल या कालावधीमध्ये. ही एक स्ट्रॉंग एनर्जी आहे, छान एनर्जी आहे ती. सगळ्यात पहिल्यांदा ती एनर्जी घेतली. बरं, एक एनर्जी अशी आहे की तूळ राशींच्या व्यक्ती की ज्यांच्यामध्ये आत्तापर्यंत पास्ट लाईफमध्ये म्हणजे इथून मागच्या काळात किंवा अजूनही ती परिस्थिती आहे, एक टावर मुवमेंट आलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जवळच्याच व्यक्तींनी, आपण असं म्हणतो की ज्या अतिशय जवळच्या व्यक्ती असतात ते नातं असतं, मग त्या घरातल्या पण असतात, मित्रपरिवारातलं कोणी असतं, ओळखीच्या कोणी व्यक्ती असतात, पण चांगल्या माहितीतल्या आणि अतिशय जवळच्या की तुमचा त्यांच्यावर खूप विश्वास असतो, अतिशय विश्वास, आपण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास टाकतो. अशा व्यक्तींनीच विश्वासघात केलेल्याचं ते एक दुःख आहे. अशा व्यक्तींमुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. एखाद्या वाईट गोष्टींना, निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागला आहे घरामध्येच किंवा स्वतःमध्ये. फॅमिलीमध्ये दुरावा निर्माण होणं, ताटातूट निर्माण होणं, कलह निर्माण होणं. मग अशी व्यक्ती एक थर्ड पर्सन पण दिसते आणि मित्रपरिवारातील अशी व्यक्ती आहे, अशी एक स्ट्रॉंग एनर्जी, तुमच्याच ओळखीच्या व्यक्ती, मित्रपरिवारातीलच व्यक्ती, अशी व्यक्ती दिसते पण ओळखीच्या व्यक्ती. त्याचा परिणाम झाला आहे की आर्थिक बाजू खालावलेली दिसते, की ती बाजू अशी स्टक आहे, अजूनही तशीच परिस्थिती आहे की त्याच्यामध्ये वाढच होत नाही आहे, आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे, ती तशीच आहे, थांबलेली म्हणजे थोडक्यात असं ना, ती एखाद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक परिस्थिती असते, आता अवघड परिस्थिती आहे तर ती तशीच आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही आहे, अजूनही तीच परिस्थिती आहे. आणि मग त्याचाच विचार, अतिशय वेदना होत आहेत त्याचा, इतका त्याच्यावर मानसिक विचार केला जातो, इतका त्याचा मानसिक ताण आहे, दडपण आहे, मग त्याचा विचार शारीरिक पण दुखणी त्याच्यामुळे लागलेली आहेत. काही आजार असतात, बीपीचे आजार असतात, हार्टचे रिलेटेड आजार असतात, हे या अशाच गोष्टींमुळे ते लागत आहे. तर त्या ह्याच्यातून तुम्ही चाललेले आहात. वेदना ज्या स्वतःच्याच जवळच्या व्यक्तीने दिलेली एखादी वेदना असते ना, ती वेदना अशी असते की माणूस ती कधीच विसरत नाही, किती प्रयत्न केला तरी ती विसरू शकत नाही. कारण का ती जी व्यक्ती असते किंवा ती स्थिती जी अशी असते ना की असं होत नाही, एखादी परका असेल, दूरचं कोणी असेल, ओळखीतलं नसेल, तर माणूस त्याच्याशी भांडणं करून, त्याच्याशी चार हात करून त्याला धडा शिकवतो की मी पण काय करू शकतो, तू असं केलं तर मी पण करू शकतो किंवा मी पण करू शकते. पण ज्या वेळेस आपलीच व्यक्ती असते, जवळचीच व्यक्ती असते, प्रिय व्यक्ती असो, नात्यातली व्यक्ती असो, मग त्यावेळेस ते फक्त मनातल्या मनात झुरणं असतं. त्यावेळेस अशी भूमिका होत नाही की तू असं केलं तर मी बघतेच किंवा मी बघतोच, तर ती भूमिका घेतल्या जात नाही. त्याच्यावर जस्टिसचं कार्ड आलंय. या परिस्थितीतून जी लोक चाललेली आहेत, अजूनही त्याच्यामध्ये ती परिस्थिती सुधारत नाही आहे, ती आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, काहीच नीट नाही चाललेलं अजून. कुटुंबामध्ये ताणतणाव आहे, तो दुरावा आहे किंवा असं असतं ना की कोणाचाच कोणाशी ताळमेळ नसतो, अशा काही गोष्टी असतात. कोणी कोणाच्या जवळ नाही, मानसिकदृष्ट्या पण, आणि म्हणजे एकत्र राहून सुद्धा त्या व्यक्ती एकत्र नसतात. काही काही ठिकाणी अशी परिस्थिती असते, त्यांना आलेले ते अनुभव, त्यांच्याशी वागलेल्या त्या व्यक्ती, मग त्यांची मानसिकताच तशी होऊन जाते. ही परिस्थिती अजूनही तशीच चालत येते आहे. जो मानसिक त्रास आहे आणि त्याच्यामध्येच विचार करण्यात तूळ राशीच्या व्यक्ती अशा आहेत की का माझ्या बाबतीत का घडलं असं, का मीच का, मी काय केलं होतं, मलाच का मिळालं, या एनर्जीमध्ये दिसत आहेत. तर त्याच्यावर न्याय होणारच. याच्यात प्लीज असे कमेंट करू नका की इतकी वर्ष झाले या गोष्टीला, इतकं सहन करतोय न, तुम्ही सांगताय तर कधी न्याय मिळणार. तुम्ही जर तुमची आत्ताची कर्तव्य सोडून आत्ताच्या लाईफवर फोकस करून, पुढचा भविष्याचा विचार करून तुम्ही जितकं पास्टमध्ये अडकून राहाल की माझ्यासोबत हेच घडलंय, याच व्यक्तीने असंच केलंय, मग तो न्यायच कसा मिळणार, मग त्याचंच वाईट कसं होणार, त्याचंच वाटोळं कसं होणार, त्याचाच नायनाट कसा होणार, याची जर तुम्ही वाट पाहिला तर ते म्हणतील वाटच बघ, मग तू त्याच्यातून निघूच नको, तू पुढेच सरकू नको. ते वाट बघणार. ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यातून पुढे येणार, ह्या मानसिकतेतून बाहेर येणार ना, तुम्हाला नक्कीच न्याय होताना दिसेल. पण आता शनी महाराज वक्री होत आहेत,
न्यायाची देवता आहे ती, तर तिथे न्याय हे जर कार्ड होत असेल तर अशा गोष्टीवर न्याय हा होणारच होणार. ज्या व्यक्ती खूप बिनधास्तपणे ओव्हर कॉन्फिडन्सने पुढे चाललेले आहेत, अतिशय वेगाने, खूप छान गोष्ट आहे, पुढे चालत राहा, तुमची छान प्रगती होत राहू दे. फक्त पुढे जात असताना तुम्हाला याचा विचार करायचा आहे की पुढे जाऊन त्या म्हणजे त्याच ओव्हर कॉन्फिडन्स वर जर तुम्ही पुढे जात राहणार, पुढचा विचार नाही, आत्ता मिळतंय तर पटापट त्याच्यावर निर्णय घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात. भविष्याचा विचार नाही आहे, पुढे काय होईल, आत्ता हे काम केल्यामुळे त्याचे पडसाद पुढे काय होतील, काही नुकसान होईल का, किंवा याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चालत जाऊन कुठला दगाफटका होईल का, असं पडताल का की मग पुन्हा नवीन उठण्याची क्षमताच ती राहणार नाही, इतका मोठा धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडं त्या स्पीडवर नियंत्रण, किंवा प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक निर्णय घेताना, प्रत्येक कृती करताना विचार करा. बऱ्याचशा लोक आता आहेत हो, जबाबदाऱ्यांचं ओझं आहे, कुटुंबाचं ओझं आहे, कर्तव्य आहे, सगळं आहे, त्या व्यक्ती ते सगळं पार पाडतायत, त्या ओझ्यामध्ये आहेत. काहींना वेगळ्याच मानसिक दुःख आहे, म्हणजे ते ओझं ते कसं घेत आहेत की तेच या वेदनेमधून चाललेले आहेत. एकटीच व्यक्ती आहे तिला कोणाची साथ नाही आहे, त्या एकटीच्याच व्यक्तीवर, म्हणजे एकतर मानसिक तो ताण आहे की माझ्याबरोबर कोणीच नाही, मी एकटीच आहे, किंवा मी एकटाच आहे की ज्याला मला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागत आहेत, मला एकटीलाच सगळं पार पाडायला लागते. स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही व्यक्तिमत्व आलेली आहेत की मी एकटाच चाललेलो आहे, या ह्याच्यामध्ये आहात. तिथे थोडीशी अशी ऊर्जा की ती जी मानसिक स्थिती आहे ना, ह्याच्यामध्ये नक्की फरक होईल. अशा संधी काही तुमच्या आयुष्यात येतील की आत्तासुद्धा या स्टेजमध्ये, मी असं नाही सांगत की ज्यांनी दुःख दिले ती व्यक्ती परत होईल किंवा ती एनर्जी नाही, पण जी मानसिक अवस्था आहे ना की दुखावलेली, दुःखी, कष्टी, ते बर्डन, ते ओझं, तर काहीतरी त्या मानसिक स्थितीमध्ये बदल होताना दिसत आहेत. ती स्थिती बदलण्याच्या काही संधी या पिरियडमध्ये नक्कीच होतील. एखाद्या वेळेस जे तुमच्या बाबतीत घडलंय, जी कोणी थर्ड पर्सन आहे, जी थर्ड व्यक्ती आहे, त्या बाबतीत न्याय झाल्यावर तुम्ही या मानसिकतेतून बाहेर येताल, म्हणजे ती एक संधी तुमच्या आयुष्यात घडेल. आहे तुमचं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे. 8चा आकडा, एकतर देवी ती पण आहे, कुलस्वामिनी पण बरोबर आहेत, सद्गुरूंचं पण कार्ड आलेलं आहे, तेही या काळात तुमच्या बरोबर आहेत. 8चा आकडा आहे, शनिदेव आहेत, शनी महाराजांची खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ठीक आहे, इथपर्यंत आत्ता तू सोसलेला आहेस, पण या अनुभवातून जे तुझं व्यक्तिमत्व तयार झाले, जी ताकद तुला आम्ही दिलेली आहे, ते दिवस दाखवलेत ना की बघ, ज्या व्यक्तींवर तू आंधळा विश्वास टाकतोय, अतिविश्वास टाकतोय, त्याच व्यक्तींनी तुला कसं केलंय. मग त्या परिस्थितीतून जे व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे की तुझ्यात तेवढी ताकद आहे, आमची म्हणजे गरज नाही म्हणण्यापेक्षा की तूच या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो, तूच या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो, इतकं खंबीर तुझं व्यक्तिमत्व आहे, हे ते तुम्हाला दाखवून देत आहेत. आत्तापर्यंत जे विद्यार्थी पण असतील त्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. ज्या व्यक्ती आहेत ज्यांना संधी हवी आहे, आर्थिक स्थिती सुधारायची आहे, तर कुठल्याही मानसिक स्ट्रेसमध्ये जाऊ नका. ज्या संधी येत आहेत त्याचा फायदा घ्यायचा आहे, नवीन येणाऱ्या संधींचा तुम्हाला फायदा घ्यायचा येतात. या काळामध्ये खूप छान संधी तुम्हाला मिळणार आहेत, त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आत्तापर्यंत जे काही अनुभव आलेले आहेत, ज्या परिस्थितीतून तुम्ही गेलेला आहात, पुस्तकी ज्ञानाचे पण अनुभव आहेत, ज्ञान पण आहे, प्लस परिस्थितीचे पण अनुभव आहेत, लोकांनी दिलेले अनुभव आहेत, हे सगळ्याचा आता प्रत्यक्ष कृतीत उपयोग करायचा आहे. फक्त त्या संधींकडे पाहायचं नाही आहे, किंवा फक्त विचारच नाही करायचा आहे का मी काय करू. या सगळ्याचा तुम्ही जर योग्य पद्धतीने आत्ता फायदा करून घेतलात, तुमच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा, तुमच्याजवळ असलेल्या शक्तीचा, त्या ताकदीचा, आणि जी क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे की एखादी गोष्ट तुम्ही करू शकता, त्याचा तुम्हाला फायदा करायचा आहे आणि प्रत्यक्ष त्याच्यावर कृती करायची आहे, तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट मिळतील. तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुम्हाला त्याच्यातून यश मिळणार आहे, पण तुम्हाला त्याच्यावर कृती करायची आहे, ते फक्त विचार नाही करत बसायचा आहे.
आणि जी लोक या एनर्जीमध्ये आहेत ना, की घडलेल्या ह्याच्यामध्ये खूप मानसिक टेन्शन स्ट्रेसमधून घेत आहेत, खूप वाईट अनुभव आलेले आहेत. आता त्यांची मनस्थिती अशी झाली आहे की त्यांना कळतच नाही की चांगलं काय वाईट काय, मी कुठला निर्णय घ्यावा, मी कुठल्या लोकांवर विश्वास ठेवावा, कुठली व्यक्ती योग्य आहे, कुठली व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, ती अयोग्य आहे, या विचारांमध्ये आहात. म्हणजे कळत नाही आहे. आता माझं कधी कधी असं म्हणतो ना की माझी बुद्धी काही कामच करत नाही, माझं डोकंच काम काही करत नाही आहे की मी कसं करावं आणि कोणावर विश्वास ठेवा आणि काय करावं. तर या परिस्थितीमध्ये पण स्वतः ब्रह्मांड, जसं मी तुम्हाला सद्गुरू सांगितलं, शनी महाराज तर आहेच आहेत, आई जगदंबा आहे, आदी माया शक्ती आहे, ते स्वतः तुम्हाला मदत करतील किंवा तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नक्की पाठवतील. ज्या व्यक्ती दिसत आहेत की थर्ड पार्टीमध्ये गेलेले आहेत, त्या व्यक्तीमध्ये आहेत किंवा अशा सर्कलमध्ये आहेत, मित्रपरिवारामध्ये आहेत तुळ राशीच्या व्यक्ती, की त्यांचा फोकस म्हणजे पैसा आहे. आता पैशाची एक त्यांचं स्थिती कशी आहे की ठीक आहे, चाललंय तर चाललंय अशी स्थिती आहे, म्हणजे खूप काही चांगली परिस्थिती नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये वाढच होत नाही आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये हे लोक काय करतायत, मस्त मित्रांबरोबर किंवा जी थर्ड पर्सन आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणं, पार्ट्या करणं, मौज मजा करणं, याच्यावरच ते त्यांचा वेळ जास्त चालला आहे. आर्थिक परिस्थितीकडे लक्ष नाही आहे, मौज मजा करण्यावर जास्त कल आहे त्यांचा. त्यांच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट, काही घटना अशा घडतील मग ज्यांच्याबरोबर राहतायत ना, मग ती निगेटिव्ह ऊर्जा काय आहे नक्की, त्या व्यक्ती काय आहे, त्याचा त्यांना एक धडा म्हणतो, तो धडा मिळणार आहे त्यांना. तर स्वतःची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या किंवा जे करायला पाहिजे माणसाने, कुठं आपण आता लक्ष दिलं पाहिजे, काय काम केलं पाहिजे, म्हणजे याचं सुद्धा भान हवंय. आणि ते जर भान येत नसेल, ते म्हणतील ते तुला कळतच नसेल, मग ती अशी वेळ आणणार की तो असं खडबडून जागा होणार की मी कुठं वेळ घालवला आणि मी कोणत्या व्यक्तींमध्ये राहिलो आणि मी माझ्याजवळ होता तो पैसा कुठे मी खर्च केलेला आहे, याचा पस्तावा. ही एनर्जी अशीच असते जिथे अतिरेक होतो एखाद्या गोष्टीचा, की त्यांना समोर दिसतं, या माणसाला समजतच नाही, म्हणजे समजावून सांगून समजतच नाहीये, मग ते अशी वेळ आणतात, अशी परिस्थिती असतात की असं समजतं की मग शेवटपर्यंत मग हीच लोक प्रश्न विचारतात, आमच्याच बाबतीत का असंच का घडलं, मग कधी ते बदलणार, असे ठरायला जातात त्या व्यक्ती, किंवा त्या व्यक्तींच्या हाताला फक्त पस्तावा राहतो. मग दुसऱ्या डेटमधून पण एनर्जी घेऊया. तुळ राशींच्या व्यक्तींसाठी काय ऊर्जा आहे. शनी महाराज वक्री होत आहेत, तर या काळामध्ये तुळ राशींचं एकूणातच ऊर्जा काय असेल, तुळ राशींची ऊर्जा घेऊन या डेटमध्ये. चला सांगायचंय, एनर्जी आली पाहिजे. नाही यायचंय, सांगून झाली सगळी एनर्जी. तुम्ही पण सांगा थोडंसं, असं नाही करायचं मी एवढं विचारते तर मग असं नाही करायचं. तुळ राशीची काय एनर्जी असणार आहे, लास्ट शफल आहे बघू, सांगतायत का. ऑलरेडी सगळी एनर्जी याचा अर्थ सांगून झालेली आहे, तरीसुद्धा एक म्हटलं बघूयात काय वेगळी एनर्जी येते का, तर नाहीच. बरं ठीक आहे. प्लेफुलनेस ही एनर्जी या कार्ड्समधून पण आलेली आहे. खूप स्पीडने निघालेल्या आहेत काही गोष्टी, की समोर संधी येत आहेत आणि त्याच्यावर एखादं काम दिसतंय, नाता असू दे, कुठल्या काही व्यक्ती काही गोष्टी दाखवून देत आहेत, त्याची भूल पाडतायत, म्हणजे ती व्यक्ती त्याच्यामध्ये गुंतत चाललेली आहे, त्या गोष्टींकडे खूप जास्त आकर्षण होत चाललेलं आहे त्या गोष्टींचं, की ज्याच्यामध्ये झालं नाही पाहिजे किंवा त्या गोष्टीवर विचार केला पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे. तर ही एनर्जी ह्याच्यातून सुद्धा आलेली आहे. ज्या व्यक्तींनी खूप कष्ट घेतलेले आहेत,
खूप वाईट परिस्थिती पाहिलेली आहे, पण तरीसुद्धा त्यांचे प्रयत्न अजूनही चालू आहेत. मी सांगितलं अशा व्यक्तींना अशी एनर्जी आहे ना की ते जे तुमच्याकडे ज्ञान आहे ना, जो आत्तापर्यंत अनुभव आहे त्याच्या जोरावर कृती करा, पुढे जा. तुम्हाला ज्या संधी येत आहेत त्याचा फायदा घ्या. इतकं अप्रतिम तुम्हाला त्याचं यश मिळणार आहे. तुम्हाला आता सगळं दिसतंय, चांगलं वाईट कोण आहे त्याची जाण आहे तुम्हाला, ते अनुभव आलेले आहे, सगळ्या परिस्थितीतून तुम्ही गेलेले आहे. परिस्थितीने बरंच काही शिकवून जाते, त्या व्यक्तीचं खरी व्यक्तिमत्व दाखवून जाते. म्हणजे दिसतंय हे जग कसं आहे हे आता तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला त्याचाच वापर करून कामामध्ये या ज्ञानाचा तुम्हाला वापर करायचा आहे. की मला माहिती आहे आता एकूणातच थोडासा परिस्थितीचा मला अंदाज आलेला आहे, मला जगाचा अंदाज आलेला आहे की कशी परिस्थिती आहे, जग कसं आहे. त्या परिस्थितीतून तुम्हाला उंच भरारी घ्यायची, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. अतिशय सुंदर एनर्जी, निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहात ह्याच्यातून पण ते कारण आलेलं आहे की मित्रांचं असं सर्कल आहे किंवा थर्ड पार्टी अशी आहे जो दिखाऊपणा, ज्याच्यामध्ये टावर मुवमेंट, की जिथे तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टींमध्ये खूप नुकसान होईल आणि त्या गोष्टीचा पस्तावा होईल की मी कुठल्या व्यक्तींवर पैसा खर्च केला, कुठे वेळ आणि पैसा खर्च केला. तर त्या बंधनातून बाहेर पडा, आधीच सावध व्हा. त्याची लाठी येण्यापेक्षा, त्यांनी सांगण्यापेक्षा आधीच सावध व्हा. अशा व्यक्ती जर व्हिडिओ बघत असतील तर सावध व्हायची खूप जास्त गरज आहे. याच्यातून पण कार्ड आलेलं आहे की जे मी सांगितलं, संधी येते. तर तुम्हाला तुमच्यामध्ये काय कलागुण आहेत, तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत, तुमच्याजवळ काय ज्ञान आहे, त्या जोरावर तुम्हाला धाडस करायचे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. मग ती परिस्थिती कोणती असो, तुम्ही नात्यांच्या बाबतीत कुठला निर्णय घेताय का, जे घडून गेलेलं आहे गोष्ट त्या बाबतीत तुम्हाला काही निर्णय घ्यायचा आहे का, कामाच्या बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर अशी अपेक्षा तुम्हाला करायची नाही आहे की एखाद्या व्यक्तींनी येऊन मला साथ द्यावी, काही मार्गदर्शन करावं. नाही, तुम्हाला म्हणजे असा रस्ता आहे की माहीत नाही आहे, दिसत नाही आहे आत्ता की पुढे गेल्यानंतर काय होणार आहे. अडथळे असणार आहेत, अडचणी येतील, काही समस्या उद्भवतील, माहीत नाही फायदा होणार आहे की तोटा होणार आहे, काही माहिती नाही आहे. तुम्हाला तुमचं जे ज्ञान आहे त्याचा फायदा करायचा आहे, ते उपयोगात आणायचं आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या म्हणजे जी तुमची आंतरिक शक्ती आहे, जी तुम्हाला मिळालेली आहे, जी आहे तुमच्यात, त्या जोरावर तुम्हाला धाडस करून पुढे जायचं आहे. आत्ता खूप छान आणि खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे बरं का ही, अतिशय सुंदर एनर्जी. त्याच एनर्जीने पुढे चालत राहा, नीट विचार करा परिस्थितीचा, लोकांचा, जे अनुभव आलेले आहेत ते डोळ्यासमोर ठेवा. पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्या, पण प्रत्यक्ष कृती करा. फक्त एका जागी थांबू नका. हे कालचक्र आहे, बदललेलं आहे, जे काही बदल आहे त्याचा स्वीकार करा. या बदलामध्ये दाखवून दिलेलं असेल, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी दाखवून दिले, त्या व्यक्ती कशा आहेत, ती परिस्थिती कशा आहे, मग ते असंच का, मग ते माझ्याच बाबतीत का घडायचं होतं, मग ते असंच का घडलं, याच्यातून बाहेर निघा. ठीक आहे, ती परिस्थिती तशीच होती, ते माझ्या बाबतीत घडायचंच होतं किंवा त्या व्यक्ती, त्यांनाही दोष देत बसू नका. जो बदल आहे तो बदल स्वीकारा. संपलं, तो भूतकाळ निघून गेलेला आहे. आता इन फ्युचर माझ्यापुढे काय येत आहे, कोणाची मला साथ मिळते आहे, कुठला जोडीदार पुन्हा येतो आहे, मला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीतून मानसिक आनंद मिळतोय, कुठल्या गोष्टीतून मानसिक म्हणजे भरभराट होते, समृद्धी येते, तो बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे. अतिशय सुंदर एनर्जी आहे. एंजल्स घेतलेत मी कार्ड हातात. ॲक्च्युली त्यांनी सगळंच सांगितलेलं आहे याच्यामध्ये, तरीसुद्धा आपण 1-2 कार्ड्स बघूयात. रोमांस येतोय, लग्नाचं ते तर कार्ड्स आलेलं आहे. रोमांसचं जी एनर्जी आहे तीच एनर्जी येते. असं नाही आहे की प्रत्येक डेकमधून वेगळे एनर्जी, जे तुमच्या बाबतीत खरंच घडणार आहे ना तीच एनर्जी. ते सक्सेस हा तुम्हाला मिळणारच आहे. तो सक्सेस मिळण्यासाठीच मी काय सांगितलं, जे तुम्हाला अनुभव आलेले आहेत, आता त्या अनुभवांवर आणि तुमच्या ज्ञानावर तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला खूप छान सक्सेस मिळतोय. नाही, निगेटिव्ह एनर्जीमध्ये बिलकुल जायचं नाही आहे. अगदी सुरुवातीला मी सांगितले, जो घडलेला भूतकाळ आहे तो सोडून द्या.
चूज न्यू डिरेक्शन, नवीन मार्गाने, नवीन विचाराने व्यवस्थित पुढे जा. आत्ता जी परिस्थिती आहे ती नक्कीच बदलणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडाल त्यावेळेस ही एनर्जी, ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. सकारात्मक राहा, छान राहा. खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे तूळ व्यक्तिमत्व. कुठे वेळ द्यायचा, कुठे पैसा खर्च करायचा, आधी सजग व्हा. आत्ताच वेळ आहे, अजूनही बाहेर पडा त्या एनर्जीमधून. जे मानसिक ताणामध्ये आहेत त्यांनी त्या एनर्जीमध्ये बाहेर पडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तुमच्याच धाडसाने पुढे चालत राहा धैर्याने. खूप छान एनर्जी.